नमस्कार. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवलीलामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. भस्मासुरहरणा भाल्यलोचना भार्गव वरदा भस्मलेपना भक्तवत्सला भोवयहरणा भेदातीता भूताधिपते भवानीवरा भक्ततारका भोगीभूषणा भूतपालका भाविकरक्षका भवभयहारका भक्तरक्षका भवशोषणा त्रितापशमना त्रिदोषहारका त्रिगुणातीता त्रिपुरांतका त्रिभुवनजनका त्र्यंबका त्रयरक्षका त्रिकांडवेदा. तुझ्या कृपा बळे समस्त. त्रयोदश अध्यायापर्यंत कथिले शिवलीलामृत. आता कळस अध्याय 14. 13व्या अध्यायी शिव गौरी लग्न सांगितले. स्वामी कार्तिकांचे जनन यावरी शोषणकादिका लागून सुत सांगे नमिषारणी. सिंहावलोकने तत्वता परिसा गजासी षडस्यांची कथा. दोघेही धाकुटे असता जगदंबा खेळवी प्रीतीने. गजतुंडा ओसंगा घेऊनी विश्वजननी देत असताना पान शुंडादंडे करून दुग्ध ओढित गजास्य. आंब्याच्या प्रतिवृष्टीवरी प्रीती शुंडा फिरवित गणपती. शुंडेत पय साठवणी क्षण मुखाप्रती बोलवतसे ते दवा. मने हे घेई का अमृत ब्रह्मादिका जे अप्राप्त स्कंद बोले क्रोधयुक्त उच्चिष्ट तुझे न घेई मी. षडानन मने चराचर जननी लंब नासिक मजलागुनी उच्चिष्ट दुग्ध देतो पाहे लोचनी सांग मृडानी काही याते. शुंडेस धरून या खाले पाडू काय ए वेळे माते याचे नासिक विशाळ आगळे काहो ऐसे केले तुवा. इंद्रचंद्र मित्र निर्जर मूर्ती प्रसवली समनोहर परिहा लंब नासिक कर्ण थोर दंत एक बाहेर दिसत असे. ऐसा का प्रसवलीस बाळ ऐकता हसे पनफे धंदवल धरेंद्र नंदिनी वेल्लाळ तिसीही हास्य नाटोपे. स्कंद मने जननी पाही या सौत्री मज स्तनपान देई मग जगदंबेने लवलाई विघ्नेशा खाली बैसविला. षण्मुख आडवा घेऊनी स्थन जो घाली त्याच्या वदनी पाचही मुखे अक्रोदोनी रडो लागली ते दवा. ते देखोनी गणनात पोट धरून गदगदा हसत आंबे तुझा हा कैसा सुत हा कफुडीत आक्रोशे एक स्थन घातला त्याचे वदनी आणि कपाच आनिसी कोठुनी ऐसे एकदा पेनाक पाणी काय हसुनी बोलत. काय म्हणतो गजवजन ऐसा का प्रसवलीस नंदन यावर अपर्णा सुहास्य वदन प्रतिउत्तर देत असे. मने हा तुम्हा सारिका झाला नंदन तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ऐकता हसला त्रिनयन पुत्र पाहुणी सुखावे. यावरी षण्मुख आणि गणपती लीला कौतुके दोघे क्रीडती विनोदे कलह करीती अंतरी प्रीती अखंड. दोघेही रडता ऐकोनी धावनी विचारिना भूमीसी तो रडू करावया मानसी योजना करी शंकर. फिरत फिरत आले शंकर उत्तरेशी महिषासुरमती येथे वास मडन मिश्र महापंडित कर्मयोगी. आली जगत जननी वक्रतुंडासी हृदय धरुनी मने बाळ काय झाले तव तो मने स्कंद येऊनी आंबे धरिले माझे कर्ण बोलिला एक कठीण वचन तुझे नयन सानकारी जगदंबा मग हासोनी. अग्निस्तंभा भूपती प्रती बोले वचन गजाननासी कठीण भाषण ऐसे बोलसासी स्कंद मने तर्जनी उचलोनी. एने मोजले माझे द्वादश नयन यावरी हे मोती हसून एकदंता प्रती बोलत मने हे तुवा अनुचित केले. कुमाराचे नयन का मोजिले यावरी नागानन बोले एक माते अन्याय याचा माझी शुळा लंबायमान एने मोजिली चवंगे घालून अन्याय का थोर त्रिभुवन करीत आडन आंबे यासी. यावरी स्वामी कार्तिक बोलेत आंबे येणे माझे मोजिले हस्त यावरी हरिमुख बोलत मैनाक भागिनी ऐकपा याचा अन्याय एक सांगेन ऐकता तू यासी करशील तांडन नगात मजा आणि त्रिलोचलन. सावध होऊन ऐकत इबमुख मने भेडसावून मज बोलिला हा न सहावे वचन तुझे पोट का थोर पूर्ण मोदक बहु बक्षिले. ऐसे ऐकता मृडानी दोघांशी हृदय धरी प्रीती करुनी दोघांशी प्रिय वस्तू देऊनी समजाविले ते दवा. यावरी मदनांतक पाहे सिंहासनी बैसला आनंदमय जगदंबा मुखाकडे पाहे हास्य वदन करून या. यावरी विरूपाक्ष बोलत काहो हास्य आले अकस्मात. यावरी त्रैलोक्य माता म्हणत नवल एक दिसत असे तुमच्या जटा मुकुटात ललनाकृती काय दिसत तुमची करणी अद्भुत पद्म बिळवच्या समजेना. कैलासपती मने युगमने हरिमध्ये मृगशावगन कैनयने मस्तकी जळ धरिले वरानने बिंबाधरे पिकस्वरे. यावरी चातुर्य सरोवर मराळी हेरंब जननी मने कपाळ माळी जळांतरी स्त्रीचे वदन ये वेळी दिसते मज भालनेत्रा. यावरी बोले कैलास राज विद्रू मादरे मुख नवे ते वारिज शोभायमान सतेज टवटवीत दिसत असे.
यावरी सजल दल वर्णना स्कंद माता मने पंचदश नयना कुरळ केश वार्ग चर्म वसना कृष्ण वर्ण दिसताती. यावरी बोले पंचवदन कमळी मिलिंद घे सुगंध बेसून नसतेच पुस्ती छंद येऊन घेऊन रमान रम सहोदरी. यावरी बोले भुजंग त्रिवेणी कमळास भुवया का खटवांग पाणी तुमच्या मायेची विचित्र करणी अमान्य श्रुती नेनती. यावरी बोले हिमन गजामात भ्रुकुट्या नवे पाहे त्वरित सलील लहरी तळपत दृष्टी तरळली तुझी काहो. यावरी सकळ प्रमांदाची स्वामिनी बोले कुंभ कंठी कमंडलुस्तनी मने कैरवास नेत्र पिनाक पाने काहो दिसती आकर्णती. यावरी शपरी दोज दहन बोलत कमळ भोवते नीर बहुत नेत्र नवते मीन तळपत हस गमने निरखी बरे. जो अनंत गुण परिवर पूर्ण वेल्लाळ त्रिपुर सुंदरी बोले प्रेमळ मने राजीवा स्तन युगुळ कमंडलू ऐसे देसती का. यावरी बोले त्रिशूळ पाणी एके वसुंधर धर नंदिनी हे स्तन नवती दोन्ही विलोकुनी पाहे बरे. गंगाधराचे दोन्ही तीर चक्रवाके बैसली साजिरी दुर्गा मने मदनारी बहुत साहित्य पुरवितसा. एकाचे अनेक करुणी दाखविले हे त्रिभुवन तुमचे मौनेचं धरावे चरण बोलता अप्रमाण न मनावे. मग मांडून या सारी पाट खेळती दाक्षायनी निळकंठ याचे खेळ खेळता वरिष्ठ भक्त होती त्रिजगती. दोघे खेळता आनंद घन तो आला कमलोद्दन ब्रह्मा विना वाजवून करिस्थवन अपार. मग क्षण एक स्वस्थ होऊन खेळ विलोकुनी नारद मुनी मने पण केल्या वाचुनी रंग न एक खेळात. दोघांशी मानले ते बहुत मग पण करून या खेळत जिंकिली त्यासी एक वस्त आपुली द्यावी निर्धार हा. तो प्रथम डाव तेच क्षणी जिंकिती झाली मेनका नंदिनी व्याघ्रंबर घेतले हिरोनी नारद मुनी हासत असे. दुजाही डाव जिंकिता भवानी घेतले गजचर्म हिरावणी एकामागे एक तेच क्षणी 10ही आयुधे घेतली. जो तो डाव जिंकी भवानी सर्व भूषणे घेतली हिरोनी शेवटी कौपी नाही सांडोनी शंकर झाला दिगंबर. सुरभीपुत्र जिंकिला तोही देवीने आपुला केला नारद गदगदा हसला काय बोलिला शिवासी. मनिस्त्रीने जिंकिले पण करुणी गेला तुमचा महिमा पूर्ण सृष्टी अवघी मायाधीन तू निर्गुण निर्विकार. चराचर आहे मायाधीन तुझे इने दिदले सगुणपण एरवी तू अव्यक्त पूर्ण तुझं कोण पुसत असे. येव तू मायाधीन झालासी पूर्ण आता भक्तासी केसे दाविसी वदन ऐसे एकता भाललोचन गेला रुसोनी घोरवना. इतुके कृत्य करून गेला तेथून ब्रह्मनंदन शंकरे सर्व संग टाकून निर्जनी वास केला. शोधिता न पडे कोणासी ठाई योगी ध्याती सर्वदा हृदयी न कळे मुळाग्न कोटे काही जाती कुळ नसेची. नाम रूप गुणातीत गोत्र वर्ण आश्रम विरहित चहु देहांसी अतीत कोणा अंत न कळेची. असो जगदंब्या सख्या घेऊनी वनासी चालली शोधावया गिरिगंधरे मठ गुहा शोधून या भागली बहुत जगदंबा. सर्वही तीर्थे शोधिली सवेग बहुतांशी पुसिला त्यांचा मार्ग तो शोधिता अष्टांग योग योगी या ठाई पडेना. पंचाग्नी साधन धूम्रपान जटाधारी नग्न मौन एकी सदा झाकिले नयन एक गगन विलोकिती. एक ओबेची निरंतर घेती वायूचा आहार त्यासही पुसता श्रीशंकर कोटे आहे न बोलती. एक करीती सदा यज्ञ एक करीती हिंसा बलिदान परी तेही धुरे डोळे भरून कष्टी होती सर्वदा. एक 64 कळा दाविती एक 14 विद्या मिरविती एक वाद विवाद निगोती करिता बहुत भागिले. एक सांगती पुराण एक नाचती उड्या घेऊन लोकांशी सांगती उपदेश ज्ञान परी उमार मन दुरावरला. एक नाशिती कुशमत्रिका उदक मनती आम्ही तुके पावन देख त्यासही पुसता कैलास नायक न पडे ठाई तत्वता. जे आदि माया विश्वजननी अनंत शक्तीची स्वामिनी ते श्रमली नाना साधनी इतरांची कहाणी काय तेथे. ठाई पडावया शिवस्वरूप श्रीराब्दी जती करी तप मगवा द्रोहीन करीती साक्षेप निशिदिनी याच लागी. ऋग्वेद स्थापित कर्म यजुर्वेद बोले ज्ञान निसीम उपास मार्ग उत्तम अर्थ वर्ण स्थापित असे. सामदेव सांगे गायन न्यायशास्त्री भेद गहन मनते ईश्वर समर्थ जीवसान याचे पदन पावती. मीमांसक स्थापिती कर्म मार्ग सांख्य प्रकृती पुरुष विभाग पातंजली सांगती योग शब्द विभाग व्याकरणी. सर्व निरसुनी उरले उत्तम वेदांती म्हणती तेची ब्रह्म तो शिव ब्रह्मानंद परम वेदशास्त्र अगम्य जो. त्या शिवाचे नाम घेऊन जगदंबा बाहे गोरवनी सकळ अभिमान टाकुनी वल्लभा मी शरण तुते. सकळ तत्वे शोधिता साचर शेवटी होय साक्षात्कार ऐसा हिमाचळी त्रिपुरहर विलोकिला जगदंबेने. तो स्वात्मसुखी झाला तल्लीन झांकिले असती पंचदश नयन देवी मने श्वशुरग्रही घेऊन सह रहिवास केला असे. अपर्णा मनी विचारी याच रूपे जवळी जाऊ तरी तरी मजवरी ते अवसरी क्रोधायमान होईल. मग बिल्लीचा वेश धरून मयूरपिशांचे केले वसन अनुपम वेश धरून मुरहर भागिनी चालली. अनंत कमाळ भवांडा माळा त्रिभुवन सुंदरी गुंफी घेळा तिने समरस मोहिला नृत्य गायने करून या. अनंत शक्ती भोवत्या विराजित विमानी अष्टनायिका तन्मय होती किन्नर गंधर्वाची करीती गायन तिरी ऐकून या. वैरभाव वनचरी विसरती आहार त्याजिला तन्मय होती नद्यांचे जलप्रवाह खुंटती पक्षी विसरती देहभान. निश्चय झाळा पवन
विधू कुरंग गेला वेधून कुंभिनी भार सांडून फणीपती वरी येऊ पाहे अंगीचा सुटला दिव्य आमोद देव पाहती होऊन षटपद नृत्य करिता भाव विविध दावी नाना प्रकारीचे शीतलत्व दाहकत्व सांडून वाहे तांटक झाले विदुचंडीकरण देवलळणा मनती ओवाळून इजवरून जावे समजती अधिजननीचे अपार लाघव नेनती शक्रादी कमल दव दिव्य हिरणी खानीचे वैभव दंत तेजे झांकिले दंतभक्तीचा झळकता रंग खडे ते हिरे होती सुरंग तनुचा सुगंध अभंग नभ मेदुनी वरी जाय पदमुद्रा जेते उमटत सुवास कमळे जेते उगवत जेतीच्या परागस वेदुनी वसंत प्रदक्षिणा करी प्रीतीने अनंत विद्युलता कल्लोळ जैसे स्वरूप तेज निर्मळ नेत्र उघडोनी ज्वानशीळ पाहती झाला ते दवा पायी पैंजन नुपुरे रुंजुंती त्यात क्षुद्र घंटा रसाळ गरजती करींची कंकणे झनकारिती नृत्य गाती सरचीच भ्रूलतापच चढवूनी कामशत्रू विधीला नयन कटाक्ष बाणी मनकुरंग पडिला धरणी सुरवरा करणी नकळेची दिव्य स्वरूपा विलोकिती पूर्ण पंचबाणे व्यापीला पंचवदनात जप तप विसरून व्रतांत पुसेती येते मने तू नारी कोटील कोण कामना अळ शांतवी वर्षोनी गण तुझे स्वरूप लावण्य त्रिभुवनी ऐसे दुजे नाही तुझा वदन इंदुल विलोकिने चकुर झाले माझे नयन आता वरी मज लागूने तुझा अधीन मी झालो यावरी बोले भिल्लीन उमा ऐसे ललना टाकून का बैसलासी घोरवणी कैलास भुवन त्या जोनी मी तो परणारी निश्चित नवरी न घडे कदा सुरत तुवा मन जिंकिले नाही यथार्थ तरी तपस्वी कैसा तू यावरी बोले पिनाक पाणी मी दुर्गेवरी आलो रुसुनी तिचे मुख न पाहे परतोनी नाम स्वप्ने न घ्यायची यावरी भिल्ली न बोलत पती माझा रागिष्ट अत्यंत हे त्रिभुवन जाळी लक्षणात अनुमात्र गोष्ट कळताची यावरी बोले जगन्नाथ ती बहुकाळाची कठीण अत्यंत दक्षयानी उडी घालीत क्रोध अद्भुत तियेचा पुढे गेली पर्वताची पुटी मागुती तिसी वरी मी दुर्जटी परी तो कवटाळी न मोठी अति कपटी मी जाणे भिल्लीन मने एकिले कानी तू कपटी आहेस तिजहुनी शिरी ठेविला स्वर्धुनी भोळी भवानी अत्यंत दुर्गे येसी पट्टराणी टाकुनी का हेंडसी वनी परललना देखुनी नेनी गळा येऊनी पडवेस पाहसी मागुती बोले कैलासनाथ क्षणात सृष्टी घडमोड करीत शुभ निशुंभासी दैत्य युद्ध करुणी मर्दिले तिने ती जरी येथे आली धावून उदंड प्रार्थना केली पूर्ण तरी मी न जाय परतोन कैलासासी निश्चय तिसी मी करीन संभाषण तुझी वरी मी आजो झालो तुझा आधीन जिकडे नेशील तिकडे येईन वचना आधीन तुझ्या मी यावरी बोले गोरटी भवानी बेसली तुझ्या पाठी दोन्ही वेळा वरीला दुर्जटी तिची गती ही केलीस मग माझा पाड काय तुझं केव्हा टाकून जाशील नकळे मज धुती पण खेळता सहज तुझे त्वाचे हरविले न बोलेची मदन दहन भिल्लीन मागुती करीन ते गायन मग उठीला पंचदश नयन तिसी अलिंगन घालावया अंबा चालेली सत्वर दीर्घ शब्दे बोले त्रिपुरहर मुख शेषी दावी सुंदर भाक घेई पे माझी तू मज माळ घाली येऊनी मी न जाय तुझं टाकूने मग जगदंबा बोले हसून यावे भुवैना माझी या तुमची होईन कामिनी अवश्य बोले खटवांग पाणी मदनांतक वेदुनी कैलासासी नेला ते दवा सिंहासनी बैसवून षडोपचारी केले पूजन देवीने दरड धरले चरण कंठी माळ घातली देवू आपले स्वरूप प्रकट करी तटस्थ पाहे त्रिपुरारी मग हस्ती परस्परी एकमेका पाहुनी शिवमनी धन्य भवानी त्वाचे आणले मज समजावून सुत सौष्णकाधिका लागून कथा सांगे विचित्र करी विना घेऊन ब्रह्मसुत शिवाजवळ आला अकस्मात मने हे विश्वंबर विश्वनाथ तुझे भक्त देखिले पाहू परिकांती नगरी श्रीयाळ धीर गंभीर उदार सुशीळ कीर्तीने भरले दिगमंडळ सात्विक केवळ क्षमावंत तेने घातले अन्न सत्र झाली वर्ष 10 सहस्र इच्छा भोजन दान पवित्र अतितान प्रति देतसे अवनीवरीचे अगम्य वत्स भोजन मागितले अकस्मात प्रयत्न आणून पुरवित शिवभक्त थोरतो ऐसे नारद सांगता वर्तमान त्याच्या ग्रह प्रति पंचवदन पुष्कळ अतित वेश धरून येता झाला ते समय अंगणी उभा ठाकला येऊन परमकोपी जेवी दावग्न दुस्तवचन बोले कठीण रूपही सुंदरी कुशिळाची मने मज दे इच्छा भोजन ना तरी जातो सत्व घेऊन स्त्रियाळ चांगून येऊन पाय धरती सद्भावे आणून बैसविला आसनी त्याची क्रोध वचने सोसूने षडोपचारे पूजा करून कर जोडवणे टाकी ती पुढे मागा स्वामी इच्छा भोजन एरू मने नरमास देई आणून तू चोर आणीच धरून त्याचे मासन घेई मी धरुणी माझा उद्देश विकत आणलीस मनुष्य ते न घे मी निशेष सत्य सत्य त्रिवाचा चांगुना मने कर जोडून मी आपुले मास देते कर भोजन स्त्रियाळ मने मानेल पूर्ण माझे मास देतो मी एरू मने तुम्ही पवित्र तत्वता परी याचे सर्व याचकाचे माता पिता तुम्ही दोघांचेही भक्षिता अन्न सत्र खंडेल तुमचा हा एकुलता एकच न्याहाळ 5 वर्षाचा चिल्या बाळ 32 लक्षणी वेलाळ तो मज देई भोजना ऐसे एकता वचन माया मोह जाळ दूर करून म्हणती अवश्य जागे होऊन मग सदाशिव बोलिला मी काय आहे वक्र व्याघ्र रिस भक्षु तव पुत्राचे मास उबगन मानुनी विशेष पचवून घाली मज आता
माया मोह धरुनी कोणी कराल जरी रुदन तरी मी जाईन उठवणं सत्व घेऊन तुमचे अवश्य म्हणून पतिव्रता ओबी ठाकोनी बाये निज सुता मने बाळ चिलिया गुणवंता खेळावया कोटे गेलासी तुझ लागी खोळंबळला अतीत बाळा माझ्या येई धावत ऐसे एक ताक समत बाळा आला धावणी अतितांसी करुणी नमन माता पित्यांचे धरिचरण माता मने तुझे पिशित दान अतित मागतो राजसा बाळ बोळे स्नेह करुणी हा देह म्या केला शिवार्पण अतित होता तप्त पूर्ण उमार मन संतोषले ऐसे एकता जडकरी बाळ घेतला कडेवरी पाकशोळे भितरी घेऊन गेली वधावया चिलियासी चुंबन घेऊन हृदय धरेला प्रीती करून बाळ मने पुढती येऊन तुझ्या उदरी जनियेने माया जाळ सर्व सोडून मन केले वज्रावणी कठीण चिलियाचे शिर छेदून काढिले मास अंगीवरी आपणासी पुत्र नाही म्हणून या शिरकमळ ठेविले पाहावया शरीराचा पाकत करून या आठवी भोजना अतिताते अंतर्दृष्ट्या श्रीशंकर अनंत ब्रह्मांडाचा समाचार सर्व ठाऊक सूत्रधार कळले शिर ठेविले ते उठवणी चालला तत्काळ धावणी चांगून स्त्रियाळ एरू मने कळले कळ शिरकमळ ठेविले सर्व गात्रात शिरप्रदान तेची केसे ठेविले वचन तव तू दोघे धरिती चरण तेही पचवणी घालितो क्षोभन धरावा अंतरी नेनेतपणे चुकलो जरी तरी सर्वाज्ञा तू क्षमा करी सत्व आमुचे राखावे मग बसला असनी येऊन मनी शिर येई बाहेर घेऊन उकळात घालून कंडन मज देखता करी आता अश्रू आली या तुझ्या नयनी की कष्ट झाली या अंतकरणी तरी पुत्र गेला सत्वा सहानी करून जाईन तुमच्या अवश्य मने नृपललना शिर आणुनी करी कंडनात सत्व पाहे कैलास राणा अंतरी सद्गत होऊनी निज सत्वाचे उकळ धरिले धैर्याचे करी मुसळ कांडित बैसली वेल्लाळ निर्धार अचळ धरून या अतित मने परमामंगळ गीत गाय रसिक सुडाळ खंती करिता पनफे धवल दुरावेल जानपा तो सत्वर सरोवर विलासिनी कमलोद्धव नृपकामिनी की निश्वळ गंगा भरुनी जाता मर्यादा धरून या तिचे पाहता वदन काळवंडला रोहिणी रमन मृगशावानी गुणनिधान उपमा नाही स्वरूपाते मने कोमलांगा बाळ सुकुमारा सुलक्षणा सुशिरा नृपकिशोरा सुहास्य वक्ता राजीव नेत्रा येऊनी उदरा धन्य केले तू सुकुमार परमगुणवंता माझे निष्ठुर घाव घाली माता तुझविन परदेशी आता दुंबळी भनंग झाले मी कचकुमंडलू अतिसुंदरा कुंचकी बाहेर फुटल्या दुग्धधारा की भुलिंगासी एकसरा गळत्या लाविला येणे मने अतित जाऊन या उधारी जाऊ दे राजदार द्वारा बाहेरी देहत्यागीने या उसरी यावरी धीर न धरवे कैलासपत लक्ष्मी सख्या ऐकला जातो सीमज टाकूनी तुझे संगती मी येईन उभा राहे क्षणभरी तू मोक्षदीपाचे केने भरून जासी कैलास सर राजपेठ लक्षून तिचे सांगती मी उधारेन मज टाकूनी जाऊ नको उदकाविन जैसा मीन तैसा मी तानिया तुझविन माझे हृदय निर्दय कठीण लोकात वदन केवी दाऊ तुझी माऊली मी म्हणता लाज वाटे रे गुणवंता तू आपुली स्वार्थकता करूनी गेलासी शिवपदा हे त्रिभुवन शोधिता सकळ तुझं ऐसा न मिळे दिसे बाळ मग ते पचवणी तत्काळ उठा म्हणे अतिताते अतित म्हणे अवनीपती उठा तुम्ही यजमान माझे पंक्ती ऐसा एकता स्त्रियाळ नृपती झाला चित्ती संकोचित सांगून म्हणे नृपण आता सत्व राखावे सत्वर आता विनमुख जाऊ न द्यावे अतिता मनी चिंता न धरावी नवमास वाहिला म्या उदरात तुम्हास जड नवे चोपरात पोटीचा पोटी घालिता सुत चिंता काय नृपश्रेष्ठा राहो बसला पंक्तीसी ताट वाढून आणले वेगेसी अतित मने चांगूनेसी तूही येई सवेग अवश्य म्हणून जडकरी येऊनी बसली नृपसुंदरी यावरी अतित मने तुमच्या मंदिरी अन्न न घ्यावे सर्वदा निपुत्रकाचे न पहावे वदन मग तेथे कोण घेईल अन्न दीपे विन शून्य सदन पुत्राविन तेवी तुम्ही नासिके वाचुनी वदन की वृक्ष जैसा फळाविन की बुबळाविन जैसे नयन शून्य सदन तुमचे तेवी तव ती दोघे बोलती सदगतीत एक होता तो अर्पिला सुत चांगुना मने गेले सत्व अतित विन्मुख जाईला आता एक बाळ तो दिदला भोजनासी आता महाराजा सत्व किती पाहसी ऐसे बोलता चांगुनेसी अद्भुत गहिवर दाटला मने सत्व ही बुडाले सकळ व्रथा गेले माझे बाळ मग कंठ मोकळा करून ते स्नेहाळ हाक फोडी चांगुना नयनी झाली या प्रेमाश्रुधारा मने आहा शिव कर्पूर गौरा दीर्घ स्वरे बाहे उमावरा पहा सत्वरी या कांती आहा झाले वंशखंडन न देखू पुढतीत पुत्रवदन ऐसे एकता अतिताचे नयन सुरू लागले प्रेम भरे बाहेर फुटली मात वळसा थोर होत नगरात लोक दुःखे वक्षस्थळ पिटीत राजकिशोर आठवणी विमाने दाटले सुरू रणवंती धन्य पतिव्रता सत्वशीर इस प्रसन्न होऊन श्रीशंकर काय देईल ते न कळेची अतित मने चांगुनेशी जे प्रिय असेल तुझे मानसी ते मजसी माग सद्गुण रासी यावरी सती काय बोले मजनी पुत्रिक म्हणती लोक हा धुवनी काडी कलंक ऐसे एकता कैलास नायक बोलवी मनी पुत्रासी सत्य मानुनी अतिवचना दीर्घ हाका फोडीत चांगुना मनी चिलिया गुणानी नादा येई स्नेहाना धावूनी अतित तुझे विन नघे ग्रास कोटे गुंतलासी खेळावयासे माझे ताने तू पाडस सत्व राखे येऊन या तू न येसी जरी धावूनी तरी माझा जाऊ पाहे प्राण दश दिशा विलोकुनी चांगुना पाहे ते देवा मागोती हाक फोडी वेल्लाळ तो जैसे उगवे मित्रमंडळ तैसा धावतचे आला बाळ पाहे श्रीहाळ स्नेह भरे अतित स्वरूप टाकून शिवप्रकटला निजरूप
पूर्ण दशहस्त पंचवदन दिनोद्धार जगद्गुरु चिलिया शिवे हृदय धरिला निज अंकावरी बैसविला श्रीयाळ चांगुळा ते वेळा पायावरी लोळती सुरवर सुमनी वर्षती अपार दुदुंबी नादे कोंदली अंबर आनंदमय झाले नगर धावती लोक पाहवया शिवे आणविले दिव्य विमान श्रीयाळ चांगुना दिव्य रूप होऊन चिलियासी सिंहासनी स्थापून छत्र धरले तयावरी सचिवांस निरोनी राज्यभार विमानी बैसली सत्वर निजपदी जगद्गुरु आदर्शी शंकर स्थापितया कांतीनगरी सौख्यागाद त्रिभुवनी न माया आनंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद आनंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ झाला चतुर्दश अध्यायापर्यंत 14 भुवनांचे सार यथार्थ 14 अध्याय निर्मिले की 14 विद्यांचे सार की 14 गाठींचा अनंत परिकर की 14 पदे निरंतर गजावर्जन घडे की चतुर्दश रत्नांचा प्रकाश येतेची झाला एक रश तो 14 चक्रेश निशेष प्रिय 14 ही लोकांते की हे 14 कांडे वेद की 14 कोरळी द्रव्य प्रसिद्ध की 14 कोटड्या शुद्ध शिवमंदिर निर्मिले श्रवण पठन लेखन निध्यास अनुमोदन परमप्रीती करिता ग्रंथरक्षण फल समान सर्वांसी इतक्यासही शिव होऊनी माऊली करील निज अंगाची सावली आयुर्य रोग ऐश्वर्य सकळी ग्रंथ श्रवणे प्राप्त होय आधी व्याधी जाय निरसोन वंद्याही जावे पुत्रसंतान वंद्याही पावे पुत्रसंतान ग्रामा गेला बहुत दिन पिता बंधू भेटेल घरी संपत्ती दाटे बहुत कृणमोचन होय त्वरित शत्रुक्षय यथार्थ दक्षिणमुखे वाचिता शतावर्तने करिता भक्तियुक्त पोटी होय शिवभक्त सुत यांच्या घरी असेल हा ग्रंथ पिचाच भूत न रिगेत येते त्रिमास करिता नित्यावर्तन सर्व संकटे जाती निरसून भावे प्रचित पाहती वाचून नाही कारण अभिविकांचे सोमवारी ग्रंथपूजन अथवा प्रदोष काळ शिवरात्री लक्ष्मी सुचिरभूत होऊन करावे नयन स्वप्नी प्रकटो शिवे सांगे जे जे घडेल संकट ते निवारील नीलकंठ 14 अध्यायांचे फळवरिष्ठ वेगळेच लिहिले असे प्रथम अध्यायी मंगळाचरण दाशराराचे आख्यान कलावतीने पती उदारीला पूर्ण हिची कथन निर्धारे द्वितीय अध्यायी निरूपण शिवरात्री कर्म विपाक्ष कथन तिसऱ्यात गौतमी कथा सांगेन कलाश्मपाद उद्धारिला चौथ्यात महाकाळ लिंगार्चन गोपाळ बाळ गेला उद्धारून पाचव्यात उमेने पुत्र पाळून राज्य स्थापिले शिवप्रसादे सहावा अध्याय अतिरिसिरिक सिम्मितिनी आख्यान पुण्यकारक सातवा आठवा सुरस कौतुक भद्रायुरायाचे कथनपे नवम्यात वामदेवाचे आख्यान सुरस दुर्जय राजा झाला राक्षस जन्म दुःखे कथिले बहुवस अतिसुरस अध्याय येतो 10व्यात शारदा आख्यान 11व्यात रुद्राक्ष महिमापूर्ण महानंदा गेली उद्धारून भद्रसेना रावतरला 12व्यात विदुर बहुला उद्धार विष्णूने मर्दिला भस्मासुर 13व्या अध्यायात समग्र शिवगौरी विवाह 14व्यात शिव अर्पण विनोद गौरी बिल्लीन झाली प्रसिद्ध पुढे स्त्रिया चरित्र अगाध 14वा अध्याय संपूर्ण हा श्रीधर स्वामी ब्रह्मानंद आनंद संप्रदाय परमागाध श्रीधर सागरी गोविंद आदी उपदेशी कमलोद्धवा तेतून अतिऋषी प्रसिद्ध पुढे पूर्ण ब्रह्म दत्तात्रय आगाध त्यापासून सदानंद रामानंद येती तेथीने तेथून अमलानंद गंभीर मग ब्रह्मानंद उदार यावरी कल्याणी राहणार सहजानंद यतींद्रपे येथून पूर्णनंद येती शुद्ध त्यापासून पितामह दत्तानंद पिता तोची सद्गुरु प्रसिद्ध ब्रह्मानंद यतींद्र जो पंढरीहुनी 4 योजने दूर नैऋत्य कोणी नाझरे नगरी तेथील देश लेखक निर्धारी पूर्वाश्रमी ब्रह्मानंद पुढे पंढरीसी येऊन केले तेथे संन्यास ग्रहण तेथेची समाधीस्थ होऊनी अक्षय वस्ती केली पेदो ब्रह्मानंद माझा पिता सावित्री नामे माझी माता वंदोनी त्या उभयंता शिवलीलामृत ग्रंथ संपविला शके 1640 विलंबी नाम सत्वरास शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास रविवारी ग्रंथ संपविला ब्रह्मांड मंडलूच्या तीरी द्वादशमती नाम नगरी अद्यंत ग्रंथ निर्धारी तेथीची झाला जाणीजे शिवलीलामृत ग्रंथ अध्यायात चतुर्दश अध्यायापर्यंत जय जय शंकर उमानाथ तुझ पित्यर्थ हो का सदा अपर्णा जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा जगद्गुरु उद्धारा श्रीधर हृदयाब्ज ब्रह्मारा अक्षय अभंग दयानिधे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड सदा परिशोध सज्जनाखंड चतुर्दश अध्याय गोडहा एक श्री सांब सदाशिवाय पर्णमस्तु शुभ भवतु ओम नमः शिवाय।